नमस्कार मंडळी. तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना इन ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा. आणि अशीच सगळ्यांना मकर संक्रांत सुखाची, समाधानाची, भरभराटीची जावो हीच आपण देवाजवळ प्रार्थना करू. आणि कारण आपला रेसिपी पण आपल्या चालल्यात की मकर संक्रांत स्पेशल चालल्यात, त्यामुळं मी तुम्हाला अगोदरच 8 दिवस मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर अशीच मकर संक्रांत येऊपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा आणि मकर संक्रांत काय काय स्पेशल बनवतो आपण बघत राहा. आणि आपल्याला आज बनवायचं आहे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू. तर आपण एक रेसिपी टाकलेली आहे की पाकाचे लाडू, म्हणजे पाक केला आपण गुळाचा आणि ते लाडू बनवले. आज आपल्याला बनवायचे बिनपाकाचे लाडू. बघा छान होतात बिनपाकाचे पण लाडू, असे लुसलुशीत होतात आणि शक्यतो वृद्ध माणसाला खायला अगदी तोंडात घातला का विरघळेल असा लाडू आपण आज बनवणार आहोत. तर चला आपण करूया तिळाचे लाडू. त्यासाठी आपल्याला काय काय लागते आपण बघूयात. चला, तर इथे बघा आपल्याला काय काय लागणार आहे. मी इथे घेतलेत 100 ग्रॅम तीळ घेतलेत. बघा 100 ग्रॅम तीळ आणि 150 ग्रॅम गूळ घेतला आहे. का की आपल्याला थोडे शेंगदाणे घालायचे. आज 100 ग्रॅम तीळ घेतले, 150 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि शेंगदाणे असे अंदाजे घेतले थोडेसे, अर्धी वाटी. आणि इथे मी घेतली आहे जायफळची पूड करून घेतलेली आहे, म्हणजे जायफळ किसून घेतले मी. अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला जायफळ. इथे इलायची पूड घेतलेली आहे. आणि तुम्ही ड्रायफ्रूट लागत असेल तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता, काजू बदाम वगैरे काय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपल्याला थोडं साजूक तूप वापरायचं आहे. तर चला सुरुवात करूया आपण आता आपले तिळाचे लाडू बनवायला. आणि ते बघा आपण कढई तापायला ठेवली आणि थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मी. आपण खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे. बघा खरपूस असे मी भाजून घेते शेंगदाणे. बघा आपले शेंगदाणे इथं खरपूस भाजलेत. आपण आता शेंगदाणे एका ताटात काढून देऊ आणि आपल्याला पूर्ण ते तीळ पण भाजून घ्यायचे आणि पूर्ण बरं थंड होऊन द्यायचे सगळं. आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं. अगदी 5 मिनिटात होतं, जास्त वेळ काही लागत नाही. झटपट पण तुम्ही करू शकता. आपल्या रेसिपीचं नाव पण झटपट रेसिपी आहे आणि पटकन असं. आणि तिळाचं मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे बघा, कधी पण आपण तीळ एकदम जर जास्त कुठून आणले गावाकडून किंवा कुठून, तर धुवायचे चांगले स्वच्छ, दिवसभर सुकवायचे आणि छान असे भाजून ठेवायचे. तुम्ही 2 वर्ष तीळ ठेवले तरी पण त्याला कीड लागत नाही बघा बिलकुल. हे माझे बघा 2 वर्षाचे तीळ आहेत, बिलकुल कीड वगैरे लागत नाही आणि एकदम छान राहतात तीळ. बघा आपले तीळ कसं डान्स करायला लागले, म्हणजे भाजलेत ते आता मस्त भाजले बघा खरपूस. आपण शेंगदाण्याची सालं काढून घेऊ. थोडं थंड होऊन दिल्यावर छान सारं निघतात बघा. आपण मिक्सरच्या भांड्यातून तीळ एकदम बारीक करून घ्यायचे बघा. आता बारीक करून घेतलेत आपण तीळ. आता शेंगदाणे बारीक करून घेऊयात आपण. इथे बघा आपण शेंगदाणे पण बारीक केलेत, पण एकदम बारीक नाही केले, थोडेसे जाडसर ठेवले शेंगदाणे. त्यात करू आता आपण गूळ मिक्स. आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. बघा आपण सगळं बारीक वाटून घेतलंय गूळ टाकून. आता यात आपण टाकतोय थोडंसं जायफळ. जायफळ मी किसून घेतलं, अगदी जास्त नाही घालायचं. इलायची पावडर, तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता पावडर करून किंवा असे कट करून टाकू शकता त्यात. आणि मी त्यात थोडंसं तूप घालणार आहे बघा, साजूक तूप. नाही घातलं तरी लाडू छान वळवता येतात. मी ते 2 ते 3 टीस्पून आपलं तूप घालणार आहे. करून घेतले आता आपण वळवायचे लाडू.
मस्त लाडू होतात बघा, असे बिनपाकाचे पण. आणि तुम्ही साईजनुसार कशी तुम्हाला छोटी मोठी साईज हवी आहे तसं तुम्ही वळू शकता. बघा मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे तिळाचा. थोडेसे शेंगदाणे टाकलेत मी, थोडं तूप टाकले, मस्त लाडू तयार झाले. असे आपण सगळे लाडू वळून घेऊयात. इथे बघा आपले खमंग असे तिळाचे बिन पाकाचे लाडू रेडी झालेले आहेत. आणि आपण सगळं हे संक्रांत स्पेशल करतो आहे, कारण संक्रांत एक 8 दिवसावर आलेली आहे. त्यामुळे रोज आपल्याला काही ना काही संक्रांती स्पेशल बनवायचे. तर मस्त असे आपले लाडू झाले आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. लुसलुशीत असे मऊसूद झालेत. मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते, छान झालेत बघा. तुम्ही नक्की ही आपली रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसे झालेत लाडू. तर इथे बघा आपला कसा लाडू झाला आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे. आणि बघा कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असंच सहकार्य मला नेहमी तुमचं असू द्या. धन्यवाद.